भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे, काळा दिवस असेल. कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली आहे. ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे. भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे. महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी भारतीय जनता पक्षाची वेगळी मत आहे. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आत्ता सांगू शकतो. मराठी माणसांनी प्रचंड ताकद लावली इथे मराठी झेंडा फडकावा म्हणून, पण दुर्दैवानं भाजपबरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबईचं आणि मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान करण्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असं दिसतंय. नाही, पण राऊतसाहेब, स्पेसिफिक प्रश्न आहे, ही निवडणूक बिनविरोध होईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपला उमेदवार उभा नाही, याच्यावरती पक्षात चर्चा होईल. पक्षामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे बसू आणि चर्चा करू. आम्ही सगळे प्रमुख लोक दिल्लीला होतो, कालच आलेलो आहोत. आज उद्याकडे त्यावर माननीय उद्धवजीशी आम्ही चर्चा करू. नाही, पण जसा विषय मुंबई महापालिकेचा आहे तसाच चंद्रपूरचाही आहे. मध्यंतरी वडेट्टीवार उद्धव ठाकरेंना भेटून गेले, त्यावेळेस असं म्हणाले की अडीच वर्षाचं महापौरपद शिवसेना माननीय उद्धव साहेबांनी चंद्रपूरच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेतला आहे आणि तो कालही मी दिल्लीत सांगितला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचे जे तिकडले नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत. एक वेळ विरोधी पक्षात बसू. नाही, पण काँग्रेस हायकमांडनं जो निर्णय दिलेला आहे काँग्रेसच्या बाबतीत, ज्यात वडेट्टीवारांच्या गटाला 2.5 वर्षासाठी आणि धानोरकर गटाला 2.5 वर्षासाठी महापौरपद मिळेल, अशा वेळेस जी शिवसेनेची मागणी आहे 2.5 वर्ष महापौरपद त्यांना मिळावं, तर ती मग मागणी कशी पूर्ण होणार जर तुम्ही पाठिंबा देणार असाल काँग्रेसला? तर पाहू ना, आमच्यावर सोडा ना, हे आमच्यावर सोडा. मीडियावर सोडून चालणार नाही ना. ते चर्चेला तुम्ही जाणार का आम्ही जाणार आहोत? आम्ही जाणार, आमचे लोक जातील. पाहू आज उद्याकडे होईल तो निर्णय. असं आहे की त्यांना खरेदी विक्रीमध्ये फार रस आहे भारतीय जनता पक्षाला. आता महापौरांसाठी गाडी घेतली असेल तर त्यांना फिरू द्या. कोण बघते भाजपच्या महापौराकडे रस्त्यात? मुंबईमध्ये शिवसेनेच्या महापौरालाच तेज आहे, ताकद आहे. भाजपच्या गाड्या येतात आणि जातात झेंडे फडकवत. नाही, पण या गाडीवर भगवी पट्टी असणार आहे. यंदा महापौरांच्या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे, बघा, भगवी ते पट्टी असं आहे की ते आम्ही ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं मुंबईत, त्यात आम्ही सुद्धा सामील आहोत. आम्ही गाडीला भगवी पट्टी लावून मुंबई अडाणीला विकू.